केलेला आहे, फ्रेशमेंट झालेला आहे आणि आता जाणार आहोत डॉगिन्स विलेजमध्ये. येस, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे शोज आहेत आणि तिथे आमचा लंच पण असणार. तर आज कोणते कोणते पॉईंट्स बघायचे? हां, आणि आम्ही जी मगाशी ॲक्टिव्हिटी केली ती पॅरासेलिंग केलेली, त्याला आम्ही पर पर्सन 100 बात दिली या, आणि नंतर ना फोटोज पण घेतले. कॉम्बो वगैरे घेऊ शकतो आपण ॲक्टिव्हिटीज, डिपेंड ऑन यू कोणता पॅक वगैरे काय घेत आहे, टोटली तुमच्यावर आहे. You see the elephant on your right, the food, king of Thai food, durian. तर आता आम्ही गार्डनमध्ये आलो आहोत. येस, एंट्री घेतलेली आहे, ती जादा तिकीट्स. आता आम्ही आधी लंच करणार, तर त्याच्यानंतर ना आज 5:30 पर्यंत संध्याकाळी येतच आहे. येस, फुल इथलं फुल सगळं कव्हर करायचं आपल्याला. वेगवेगळे शोज आम्ही ते पण सगळे कॅप्चर करू. स्टे ट्यून. दाखव डायनासोर्स, बघा डायनासोर्स. आतमध्ये शॉप पण दिसते. शॉप पण आहेत आणि डबल फ्लोर केलेला आहे मेन म्हणजे. हां, वाव, कसलं मस्त वाटायला लागले. आणि हे मेन म्हणजे प्रायव्हेट गार्डन आहे ना. प्रायव्हेट गार्डन आहे. 666 एकर मध्ये गार्डन. 670 666 हां, 666 एकर्स. खूप मोठा एरिया आहे. इथं बरेचसे म्हणजे असे मटेरियल आहेत, म्हणजे जसे की थाय मँगो वगैरे किंवा कॅक्टस असेल, ते इथून इंडियामध्ये एक्सपोर्ट होते. म्हणजे इथं सगळे जे प्लांट्स वगैरे ठेवलेले आहेत ते सगळे सेल करण्यासाठी ठेवलेले आहेत. ओ माय गॉड. सो इथे आम्ही आता लंच करणार आहोत. जेवण घ्यायला जा. 1 4 7 13 14 नंबर टेबल आपले. हाच तो भूक लागलेली आहे. पोरगीला सोडून, बायकोला सोडून आधी. चिकनचा वेगळा तो प्रकार बघा, छान आहे, मस्त आवडलं मला. ना बघू शकता तुम्ही वेगवेगळी व्हरायटी. ओ माय गॉड. थांब ना सांगतो. हे चिकनचा एक वेगळा नवीन प्रकार आहे. म्हणजे भुर्जी टाईप आहे का? भुर्जी टाईप आहे. सूप बघा किती छान आहे. आणि त्यानंतर हे चिकन सूप आहे. त्यानंतर हे चिकन आहे आपलं. त्यानंतर रेग्युलर पनीर आहे आणि इकडं सॅलड सगळं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये केक पण त्याने घेतलेला आहे, टमॅटोज केक. माझ्या प्लेटमध्ये व्हेज दिसेल, दाल, मिक्स व्हेज, रोटी. तो चलिए शुरू करते हैं. आमचा आत्ताच मस्तपैकी लंच करून झालेला आहे. यस, खूप सारी व्हरायटी खाऊन झालेली आहे. फुल पेट भर के खाना खाया आहे. आता फ्रूट आम्ही सलाड पासून ते केक पर्यंत सगळं. केक ओके केकची जरा. आणि आता आम्ही एलिफंट शो साठी आलेलो आहोत. एलिफंट शो आता आमचा 3:30 ला आहे. तोपर्यंत थोडं वेटिंग आहे, तोपर्यंत आम्ही फोटोशूट करत आहोत. अंकिता, तुझी मित्र, अगं तुझी मित्र बोलवायला आल्यात. अंकिता बेस्ट फ्रेंड. हे बकऱ्या कापा कापा
आपल्यावर घर खाता येणार नाही तुम्हाला. काय नाही झाड इथं फोटोशूट झाला बाईक मध्ये भारी आहे. होय. तर तुम्ही आता बघू शकता की टॉप व्ह्यू ऑफ दिस गार्डन. टॉप व्ह्यू हे फक्त म्हणजे एंट्रन्स आहे. एंट्रन्स टॉप व्ह्यू आहे. अजून आम्ही आत गेलोच नाहीये. तोपर्यंत लोक आमचे बघू शकताय तुम्ही घाम पुसताना. वाव व्हॉट अ ब्युटिफुल सीन. नाही सगळे नाही. दर्शनची मित्र आहेत. तुला बोलवायला पिक्स आहेत पिक्स. अरे चेहरा तुझ्या बघ सेम तुझ्यासारखा चेहरा आहे. ओ वाव. ओ बाई कसला एक नंबर आहे. ओ माय गॉड. आई शपथ. माय गॉड. गार्डन मला सगळ्यात भारी सगळ्यात एक नंबर. हो थँक्यू म्हणू शकता. मस्तच केले. इतकं छान म्हणजे त्याने मेंटेन कसं केले. फोटोज काढताना सगळे. आपल्या इकडे असं बघितलंच नसलं आहे ना. मी ते पण सिंगापूरला आहे. वाव 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 एक नंबर. एकदम छान. कसला शो चालू आहे का. होय. तर आता आम्ही धावपळ करत सगळे शोला 11 शोसाठी चाललो आहोत. कारण की चालत नाही पळत आहोत. ऑलरेडी लेट झालो आहोत. आलो आहे आम्ही आत्ताच आम्ही थाई कल्चर शो बघितला जो की तुम्हाला दिसेल आता तो. त्याचे आम्ही क्लिप्स ॲड करू आणि आता आम्ही बघणार आहोत एलिफंट शो.
Okay, start again. Okay, player one, first round. Are you ready? Please clap your hands. Thank you. Okay, player one, start game. Action. Go. Okay, everyone, looking for the. आता काय करतोय आपण? टमटम मध्ये बसलो आहे. ट्रॅम्प बाय ट्रॅम्प. हे टुकटुक नाही आहे रे. ट्रॅम्प आहे ट्रॅम्प. कव्हर करण्यासाठी हे गार्डनचा एरिया खूप मोठा आहे. तो कव्हर करण्यासाठी आम्ही आता ट्रॅम्प मध्ये बसलेलो आहोत, ज्यासाठी पर पर्सन 200 बात दिली आहे. शूटिंग आंबा हे काय हे कालवे दांबर आवाज तरी घाला आणखी असतो ना आणखी कसं म्हणायचं हे आवाज काढायची हा गाशी जावा हे गाढव म्हणते ते हे गाढवा म्हणते ते गाढव काय बघा काय केलं एवढं मस्त नाद हे मेंटेन कधी करत असतील? किती सारा आहे मेंटेन करणं लय आणि सगळंच प्लांटेशन आहे.
लिहून गेला तुम्ही बुद्धा स्माइलिंग लाफिंग बुद्धा. आम्ही हा पॉइंट वरून बघितला. वरून बघितलेला आणि आता खालून बघतोय. बुलडॉग खतरनाक खतरनाक एकदम मेंटेनन्स छान ठेवलाय. गेंडा पानगेंडा हिप्पो हिप्पो एक नंबर. ससा उंदीर ससा हरीण ए ह्यो काय म्हणतात त्याला. दर्शन ए तुझी मित्र अंकिता तुझ्यासारखं दिसते की रे. वाव ते वर्ण बघितलं आम्ही मगाशी. वर्णचे बघितलं. हा मगाशी फोटो मध्ये आलो होतो. व्हेरी नाईस. एवढा मोठा एरिया आहे चालत कव्हर करणं म्हणजे शक्यच नाही. इम्पॉसिबल आहे. वरून उन्हात शक्यच नाही. वाव अरे वन सेकंड डायनासोर. वा 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 तुमच्या इकडे वेज पण होते का? पुण्यामध्ये. These are all bonsai plants. एक्सपेन्सिव्ह वन ऑफ द Expensive plants, yes. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन. Yeah. आणि हे सगळे एक्सपोर्ट पण होतात. म्हणलं घ्या की भाऊ हे 25 लाखाचं. आम्हा म्हणले घर आमचं पुढचं पण करा. 25 लाख हे सगळं झाडाखाली झोपतो. आउट ऑफ इंडिया पण एक्सपोर्ट होतंय. Yes, out of India. नॉट आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ थायलंड. हे भगवान टेक्निकल इशू. अयो वाव 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 सही आहे सही आहे. मस्त आहे. मोबाईलचं काम करतो एका लाईन मध्ये जाणार. हो वाव हे कलरफुल आहे. कलरफुल कॅक्टस. सेम चित्र. तर आता आमचं लॉंगनूच विलेज बघायचं झालेलं आहे. येस. एलिफंट शो आणि बाकीचं बघून झाल्यानंतर ना आम्ही ट्रॅम्पमधलं बाकीचं सगळं गार्डन चेक केलं. आता त्यांनी आम्हाला फोटोशूटसाठी थोडंसं 15-20 मिनिट्स टाईम दिलेलं आहे. या हा तुम्ही पॉईंट बघू शकता की किती छान आहे. इथला पण प्रत्येक कॉर्नर अँड कॉर्नर इथला बघण्यासारखं आहे. आला तर नक्की व्हिजिट करा. येस मस्ट विजिट. आता सगळे फोटो काढून झालेले आहेत. इथे बघू शकताय तुम्ही पापा की परी माझ्याकडनं फुल फोटो काढून आता किती छान फोटो काढले तुझे. काढून आता दमलेली आहे. आता विचारलो मी तिला फोटो पाहिजे काय तर नाही नको म्हणते. घरला जायचंय म्हणते. मुझे घर जाणं आहे. नाही घर नाही नॉट अ घर. तर आता इथे कारचं काहीतरी आहे म्युझियम. चला बघूया आपण. दर्शन कुठली गाडी तुझी पाहिजे? तुला कोणती हवी आहे? तुला वॅगनरच द्यायची आहे. तर ट्रॅम्पनं गार्डन बघून झाल्यानंतर ना आम्ही कार म्युझियम मध्ये आलो. नंबर प्लेट पण दिली होती. मॉडिफाईड वगैरे सगळे वर्जन दिसतात. मॉन्स्टर एनर्जी वाल्यांचं पण लेबलिंग केलेलं आहे. व्हेरी नाईस.
ह्याच्या ना रे ह्याच्या ओ माय गॉड अरे काय अब्बा बाबा चढायचं कसं माझी हाईट केवढी आहे तुझ्या हाईटच्या डोक्याच्या लेवलनं चालल्यात खांद्याला तुझ्या टायरी लागा लागल्या त्या पण मस्त आहे म्हणजे नॉगनूज व्हिलेज मध्ये बघण्यासारखं खूप काय काय मागे त्यांनी डिस्प्लेवर हे पण दिलेलं आहे म्हणजे कोणती गाडी कुठं काय हॅलो तर कसं वाटलं दर्शन सकाळी कोरल आयलंड झालं आता नॉगनूज व्हिलेज झालं एकदम बेस्ट काढून पुसून सगळे पॉईंट केलेले आहेत काय सोडलेलं नाही म्हणजे प्रत्येक आम्ही लेट झालो तर परत जायचं आणि करायचं अशा पद्धतीने आम्ही सगळं पण करायचं करायचं पत्ता या